ते काय म्हणाले ते आम्हाला सांगू नका. सगळ्यात पहिलं म्हणजे आज नाही, आम्ही पहिल्या दिवसापासून आम्ही रस्त्यावर आहोत. भाई जगताप आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. भाई, आज विधान भवनाच्या पायऱ्यांवरती तुम्ही आंदोलन केलेलं आहे. धनाला भाव नाहीये, कापसाला भाव नाहीये, सोयाबीनला भाव नाहीये. मात्र महायुतीचं सरकार म्हणत आहे ज्या वेळेला आम्ही सत्तेत आलो तेव्हा या सगळ्या पिकांना सर्वाधिक भाव आमच्या सरकारने दिलाय. नाही, आता ते काय म्हणाले ते आम्हाला सांगू नका. सगळ्यात पहिलं म्हणजे आज नाही, आम्ही पहिल्या दिवसापासून आम्ही रस्त्यावर आहोत. या पायऱ्यांवर आहोत, बाहेर रस्त्यावर आहोत. मग ते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असू द्या, तो अमरावतीचा प्रश्न असू द्या, तो बीडचा प्रश्न असू द्या. या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे काही आज लूट चाललेली आहे, त्यांच्या सगळ्या ते जे दलाल आहेत त्यांना मुभा दिलेली आहे. केंद्रात जसं अदानीला आणि अंबानीला यांनी मोदीने आणि शहाने मोकळीक करून दिले, तसं इथे ह्या लोकांनी इथल्या सगळ्या दलालांना मोकळीक करून दिलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं पाप हे लोक करत आहेत. त्याच्या विरोधामध्ये आज सोयाबीनला भाव, कापसाला भाव हा आमचा विषय होता. हे कुठच्या नाकाने बोलतात आणि तुम्ही आम्हाला हा प्रश्न का विचारताय? त्यांना हा का प्रश्न विचारत नाही? अरे तुम्हीच होतात ना जेव्हा आमचं सरकार होतं, 9,000 रुपये मागत होते. आता कुठे गेले? तुम्ही आम्हाला विचारा, तो तुमचा अधिकार आहे आणि आमचं कर्तव्य आहे की तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींचं आम्ही उत्तर देऊ. परंतु चोरालाच तुम्ही तिथे हे करताय. चोरच असं सांगताय की आम्ही एका काळी सगळं दिलं होतं. काय दिलं होतं ते सांगा. तुम्ही 2000 सालापासून, आजचं म्हणत नाही, 2000 सालापासून शेतकऱ्यांचे प्रश्न, मग ते सोयाबीनचे असतील, ते धानाचे असतील, यांना माहिती तरी होतं का? धानाला बोनस हा यांना माहिती तरी होतं का? आपल्या काळामध्ये आमच्या सरकारने हा बोनस दिला आणि ती आता प्रथा सुरू झालेली आहे. त्यामुळे यांनी आम्हाला काही शिकू नये. आमची तुम्हाला विनंती आहे, मीडियाला माझी विनंती आहे, आपण हे प्रश्न त्यांना जरा विचारा. अहो तुम्हीच म्हणत होतात ना 9,000, मग आता काय सांगताय की तुम्ही सगळ्यात जास्त भाव दिला? म्हणजे हे जे काही दुकानदारी चालली त्याच्यावर काहीतरी आपणही बोला. आमचं चाललेलं आहे. भाई, फक्त केवळ निवडणुका असतील किंवा लोकसभा तेव्हा यांना शेतकरी दिसतो, तेव्हा यांना महिलांचं दिसतं, मग त्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टीचं मी म्हणत नाही. मग त्यावेळेला तात्पुरतं तात्कालिक काहीतरी असं करायचं आणि ईव्हीएम देवीच्या आशीर्वादाने सत्तेमध्ये बसायचं आणि मजा करायची. प्रश्न वेगळा आहे. केंद्राचा उल्लेख झाला होता. केंद्रामध्ये जर आपण पाहिलं, गृहमंत्री असलेले अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत एक वक्तव्य केलेलं आहे. त्या वक्तव्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी नीतीच पाहू शकतो आपण, संतोष बांगर, अजित यांची भेट या ठिकाणी होत आहे. ज्या प्रकारे आपण पाहतो की अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याबाबत तुम्ही कसं पाहतात? एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत त्यांनी वक्तव्य केलं. नाही, सर्वात प्रथम ह्या वक्तव्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो मी. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे आणि घटनेच्या आधारावर ही सरकार आलेली आहेत किंवा हे सगळे सत्तेमध्ये बसलेले आहेत, परंतु सत्तेचा माज इतका त्यांना झालेला आहे की ते आज बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये जे बोलतात हे त्यांचं खरं स्वरूप आहे. हा RSSचा एजेंडा आहे. त्यांनी कितीही ह्या देशाची घटना, या देशाचं संविधान डोक्याला लावलं तरी ह्यांच्या डोक्यात नाही जाणार ते. हे फक्त ड्रामाबाजी, हे फक्त शोबाजी करण्यामध्ये फार हे आहेत, प्रसिद्ध आहेत. आणि दुर्दैवाने देशभरामध्ये केंद्रातलं सरकार असो, राज्यातलं सरकार असो, त्या ईव्हीएम देवीच्या मुळे त्याला प्रसन्न करून ठेवलंय त्यांनी. त्यांच्या हातात आहे सगळ्या चाव्या आणि म्हणून सत्तेचा माज हा इतका यांना आहे की हे आज, याच्यापूर्वी ते नेहरूंबद्दल पण बोलले, त्याच्यापूर्वी महात्मा गांधीबद्दल नेहमीच बोलतात, ते सरदार पटेलांबद्दल बोलतात, आता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलायला यांना काय अधिकार जातो? काल खरं तर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं की काँग्रेसने सावरकर करू नये आणि भाजपने एकंदरीत टीका जी असेल ती नेहरूंवरती करू नये. मात्र आता पुन्हा एकदा अशा प्रकारचे वक्तव्य होतात. आपल्याकडून काहीतरी चांगलं केलं पाहिजे असं सुद्धा म्हणणं होतं. मात्र राजकारणामध्ये केवळ ज्येष्ठांवरूनच टीका टिप्पणी होते. ते माझं म्हणणं असं, तो एक वेगळा विषय आहे. तुम्ही सगळ्या विषयांची सरमिसळ करू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलणं म्हणजे ह्यांचा एजेंडा दिसतोय भविष्यातला. यांना ह्या देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि आम्हाला दिलेले घटनेचे अधिकार ह्यांना थांबवायचे आहेत. ते ऑलरेडी करतच आहेत. भाषण करतात आहेत आणि दररोज घटनेची पायमल्ली करत आहेत. त्यामुळे आजच्या घडीला ते जास्त महत्वाचं आहे. ह्यांची मानसिकता सत्तेवर आल्यावर तो माज येतो, त्या माजातनं ही मानसिकता दिसते. त्या बाबतीत आज आपण बोलू. ही गोष्ट खरी आहे की सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने सगळ्यांचा सन्मान करायला पाहिजे. त्या काळामध्ये त्या सगळ्यांचं योगदान आहे. मला बाकीच्यांचं म्हणायचं नाही, परंतु नेहरूंचं योगदान तुम्ही विसरू शकता?
13 वर्ष याच्यामध्ये राहिलेल्या कारावासामध्ये देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी गांधीजींचं तुम्ही हे विसरू शकता? तुम्ही सरदार पटेलांचं योगदान विसरू शकता? यांच्यापैकी एकाचं नाव सांगा ना, यांच्यापैकी एकाचं नाव सांगा RSSच्या. त्या इंग्रजांचा मुखबिरी करून, इंग्रजांच्या गुलामी करून ह्यांनी फक्त पत्रामध्ये पेन्शन्स पाडून घेतल्या. हे ते लोक आता आम्हाला देशाचं, राष्ट्राचं सांगतात आहेत. निषेध आहे त्यांचा. एकंदरीत आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्याबाबतचे जे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून झालं होतं. याशिवाय आज विधान भवनाच्या पायऱ्यांवरती जे काही शेतकऱ्यांच्या धनाला भाव असेल, सोयाबीनला असेल भाव मिळावा यासाठी जे आंदोलन केलं, या सगळ्या संदर्भात भाई जगताप यांनी आपल्याशी बातचीत केली.